मराठी ही महाराष्ट्रापुरता मर्यादित भाषा नाही. तुम्हाला माहिती आहे का? इस्रायलमधील काही लोक आजही मराठीला आपली मातृभाषा मानतात. होय, या समुदायाला बेने इस्रायल म्हणून ओळखलं जाते. साधारण 2000 वर्षांपूर्वी रोमन साम्राज्याच्या छळाला कंटाळून अनेक ज्यू कुटुंबियांनी जगभरात स्थलांतर करण्यास सुरुवात केली. त्यापैकी काही लोक भारतात कोकण किनारपट्टीवर येऊन स्थायिक झाले. भारताने त्यांना आपलंसं केलं आणि हळूहळू त्यांनी मराठी भाषा, परंपरा, संस्कृती आत्मसात केल्या. यामुळेच मराठी भाषेचा एक वेगळा प्रवाह जुदाव मराठी म्हणून ओळखला जाऊ लागला. नंतर 1948 साली जेव्हा इस्रायल राष्ट्राची स्थापना झाली, तेव्हा भारतातील अनेक बेने इस्रायल कुटुंब आपल्या मायदेशी परतले. देश बदलला, पण भाषा मात्र बदलल्या नाहीत. आजही इस्रायलमध्ये बेने इस्रायल लोक मराठी बोलतात, मराठी गाणी ऐकतात आणि एवढंच नाही तर मराठी सण उत्सवही साजरे करतात. ही माहिती महाराष्ट्रात कुठपर्यंत पोहोचली आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच वेगळ्या रंजक माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.